पुणे पोलीस स्टेशनमध्ये सकाळी 11 वाजता एक महिला आली. ती महिला मोठ्या मोठ्याने रडत होती. तिने पोलिसांना सांगितलं की तिच्या नवऱ्याचा लॉजमध्ये कुणीतरी खून केला आहे. पोलीस त्या महिलेला घेऊन लॉजमध्ये जातात. लॉजमधील दृश्य पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकते. लॉजमध्ये 30 लाख रुपये कॅश पडलेली असते. या घटनेची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. पुणे शहरामध्ये बालेवाडी नावाचा परिसर आहे. याच परिसरामध्ये अंकुश डांगे नावाचा एक 45 वर्षाचा व्यक्ती राहत होता. त्याचा टूर्स आणि ट्रॅव्हल्सचा व्यवसाय होता. याच व्यवसायामध्ये तो बरेच दिवसापासून कार्यरत होता. या व्यवसायामध्ये असताना त्याला पुढेही काही व्यवसाय उभे करायचे होते. त्यामुळे तो जे काही बिझनेस मीटिंग होतात या मीटिंगमध्ये तो सहभागी होत होता. अशा मीटिंग तो अटेंड करायचा. अशा प्रकारे एके दिवशी तो बिझनेस मीटिंगमध्ये गेला असता तिथे एका वकील महिलेची त्याच्याशी भेट झाली. ती महिला सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील राहणारी होती. या महिलेची आणि त्या दोघांची जेव्हा भेट झाली, दोघांच्या भेटीचे रूपांतर मैत्रीमध्ये झाले आणि मैत्रीचे रूपांतर पुन्हा काही दिवसांनी अनैतिक संबंधांमध्ये झाले. दोघांमध्ये अशाच भेटीगाठी होत राहिल्या. त्या दोघांमध्ये शारीरिक संबंध देखील चालत होते. अशामधूनच त्या दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. दोघांमध्ये खूप घट्ट जवळीक निर्माण झाली होती. अशामध्येच त्या व्यक्तीने त्याचे काही बिझनेस उभे करायचे होते, जे त्याला काही व्यवसाय उभे करायचे होते ते त्यांनी त्या महिलेला बोलून दाखवले. त्याने एक मंगल कार्यालय उभं केलं होतं, जे त्याच्या मूळ गावी उभं होतं. सोबतच एक बार रेस्टॉरंट देखील उभं केलं होतं. पण हे दोन्ही बिझनेस अजून सुरळीत चालवण्यासाठी त्याला पैशाची कमतरता भासू लागली होती. त्यानंतर त्या व्यक्तीने त्या महिलेकडे अशीच पैशाची मागणी केली. त्यावेळेस ती महिला देखील त्याच्या खूप जवळ आलेली होती. वकील महिलेचा त्याच्यावर खूप विश्वास होता. महिलेचा त्याच्यावर खूप जीव जडलेला होता. अशामध्ये ती महिला त्याला म्हणाली, काही हरकत नाही, तुला लागेल तेवढे पैसे मी द्यायला तयार आहे. महिलेने त्याला जवळपास 30 लाख रुपयांची रक्कम दिली. त्या व्यक्तीने देखील म्हणजेच अंकुश डांगेने देखील 30 लाख रुपयांची रक्कम घेतली. त्यानं जे काही त्याचा व्यवसाय उभा करायचा होता त्या व्यवसाय करायला त्याने सुरुवात केली. दोघांमध्ये अशाच काही भेटीगाठी होत होत्या. पण नंतर त्या महिलेला वाटत होतं की आता दोघांनी कुठेतरी एक व्हायचं. ती आपला नवरा सोडून द्यायला आणि मुलं सोडून द्यायला तयार झाली. ती त्याला सांगत होती, तू तुझी बायको आणि मुले सोडून दे आणि माझ्यासोबत कायम येऊन राहा. दोघांनी मिळून आपण लग्न करायचं आणि दोघांनी आता जे काही पुढील आयुष्य आहे हे सोबत मिळून जगायचं. ती महिला जेव्हा असं अंकुश डांगेला सांगत होती त्यावेळेस अंकुश डांगेने सांगितलं की मला बायको आहेत, माझे मुलं आहेत, मी तुझ्यासोबत त्यांना सोडून येऊ शकत नाही. त्यानंतर ती महिला थोडी रागवली आणि तिने पुढे एक त्याला पर्याय सांगितला. आपण कायमच जवळ येतो त्यासाठी आपणाला अजून एक पर्याय आहे. ते म्हणजे तुझ्या मुलासोबत माझ्या मुलीचं लग्न करून दे आणि या संबंधातून आपल्या दोघांचे कुटुंब एकत्र येईल. दोघांची वेळोवेळी भेट होत राहील. दोघांमध्ये भेटीगाठी होत राहील. पण अंकुशला मुलामुलींचं लग्न देखील मान्य नव्हतं. त्याने त्या लग्नाला सुद्धा नकार दिला. त्यानंतर त्या महिलेने त्याला वारंवार अशा प्रकारे पैशासाठी तगादा लावायला सुरुवात केली. माझे 30 लाख रुपये तुला दिलेले आहे, ते माझे तू परतफेड कर. माझी जी दिलेली रक्कम आहे ती मला परत हवी आहे. दोघांमध्ये अशाच काही फोनवर कधी भेटीगाठी अशा प्रकारचे वाद होत होते. अशा प्रकारे काही भांडणे होत होती. त्या महिलेने नंतर अंकुशचा जो सूसमध्ये प्लॉट होता तो प्लॉट मागितला. पण त्याने तो प्लॉट द्यायला देखील नकार दिला. मला तुझे जे काही पैसे घेतलेले आहे ते पैसे परत द्यायचे आहे. त्यासाठी मला थोडा वेळ हवा आहे, थोडीशी सवड हवी आहे. पण महिला कोणत्याही परिस्थितीमध्ये ऐकायला तयार नव्हती. ती महिला वारंवार त्याला अशाच प्रकारे तगादा लावत होती. शेवटी महिलेने त्याला अशा प्रकारे धमकवायला सुरुवात केली
की माझा जो नवरा आहे तो न्यायाधीश आहे, मी व्यवसायाने वकील आहे, तू माझा बरेच दिवसापासून लैंगिक छळ करत आहेस, माझ्यावर तू खूप दिवसापासून अत्याचार करत आहे, माझा एक प्रकारे तू बलात्कार केलेला आहे आणि याच आरोपाखाली मी तुझ्यावर गुन्हा नोंद करेल आणि तुला कायमच जेलमध्ये तुरुंगामध्ये खडी फोडायला पाठवेन. त्यासाठी तू मी जे काही म्हणत आहे ते ऐक. पण तो व्यक्ती ऐकायला तयार नव्हता. शेवटी 9 जानेवारी 2025 या दिवशी या महिलेने त्याला भेटायला एका ठिकाणी बोलवले आणि ते ठिकाण होते पुणे रेल्वे स्टेशनच्या जवळ असलेला होमलँड नावाचा लॉज. या लॉजवर त्या महिलेने त्या व्यक्तीला म्हणजे अंकुश डांगेला भेटण्यासाठी बोलवले. तिथे आल्या असता दोघांमध्ये अशाच प्रकारची भांडणे होत होती आणि दोघांमध्ये वाद निर्माण झाला. दोघांमध्ये खूप भयंकर वाद पेटला होता. त्या व्यक्तीला खूप राग अनावर झाला. त्याने त्या महिलेला धमकावलं की तू जर मला अशा प्रकारे छळत असशील किंवा अशा प्रकारे जर तू मला ब्लॅकमेल करशील तर मी आत्महत्या करेन. पण महिलेने स्पष्ट शब्दात सांगितलं की तू आत्ताही जरी माझ्या डोळ्यासमोर आत्महत्या केली तरी मला काही फरक पडणार नाही. तू आत्ता माझ्यासमोर आत्महत्या कर. या शब्दानंतर अंकुश डांगे याने खरोखरच एक दोर घेतला आणि पंख्याला त्याने गळफास घेतला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. मृत्यू या महिलेच्या डोळ्यासमोर झाला, पण या महिलेने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला नाही किंवा त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. महिलेने हा सारा प्रकार आपल्या डोळ्याने पाहिला आणि त्यानंतर ती महिला तिथून जागेवरून निघून गेली. जेव्हा हा सारा प्रकार अंकुश डांगेच्या पत्नीला कळाला त्यावेळेस त्या महिलेने बंड गार्डन पोलीस स्टेशन गाठलं आणि बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या बायकोने तक्रार दिली की तिचा नवरा आणि वकील महिला या दोघांमध्ये बरेच दिवसापासून अनैतिक संबंध होते. या महिलेकडून नवऱ्याने काही पैसे घेतले होते आणि ही महिला वारंवार त्याला पैशाचा तगादा लावत होती. माझा नवरा तिला वारंवार वेळ मागत होता, पण ती वेळ किंवा सवड द्यायला तयार होत नव्हती. अशामधून या महिलेने त्याला आत्महत्या करायला प्रवृत्त केलं. आत्महत्या करायला त्याला भाग पाडलं. पोलिसांनी त्याच्या बायकोची फिर्याद दाखल करून घेतली आणि त्यानंतर पोलिसांनी वकील महिलेवर गुन्हा दाखल केला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.